नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण खूप साऱ्या टिप्ससहित आणि परफेक्ट प्रमाणासहित मस्त गुबगुबीत आलू पराठा बनवतोय. आलू पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण बटाटे शिजवून घेऊयात. त्यासाठी कुकरमध्ये खाली तळाला 1.5 ग्लास पाणी घेतले. त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं. त्यानंतर एका पातेल्यामध्ये 3 मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून मध्यभागी चिरून घेतलेत. तर इथे पहिली टिप म्हणजे बटाटे आपण पाणी न घालता शिजवून घेणार आहोत. तर पातेलं पाणी न घालता स्टँडवर ठेवायचं आणि कुकरला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. बटाट्यांमध्ये आधीच मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे हे बटाटे आपण पाणी न घालता फक्त वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपण तयार केलेलं स्टफिंग सैलसर होणार नाही आणि पराठा लाटताना भरलेलं सारण जे बाहेर येतं ते येणार नाही. बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात. त्यासाठी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे बेसन पीठ घ्यायचं. बेसन पिठामुळे पराठ्यांना बाइंडिंग खूप छान येतं. आता ही दोन्ही पिठे स्वच्छ चाळून घ्यायची. तुम्हाला जर आवडत नसेल तर बेसन पीठ स्किपही करू शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 1 मोठा चमचा कसुरी मेथी हातावरती घेऊन क्रश करून घालायची. कसुरी मेथीमुळे पराठ्यांना चव खूप छान येते. त्यानंतर 1 चमचा ओवा तोही हातावरती घेऊन अशा पद्धतीने क्रश करून घालायचा. ओवा पचनासाठी एकदम चांगला असतो आणि पराठ्याची चवही ओव्यामुळे एकदम अप्रतिम लागते. आता हे सर्व साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून हलकं सैलसर पीठ मळून घ्यायचं. तर इथे मी तुम्हाला टिप नंबर 2 सांगणार आहे. ती म्हणजे स्टफिंग भरून आपण जेव्हा कोणताही पराठा बनवतो त्यावेळी त्याची कणिक नेहमी हलकी सैलसरच मळून घ्यायची. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पराठा लाटता त्यावेळी पीठ अलगद हलक्या हाताने पुढे सरकतं आणि तुमचा पराठा फुटून आतील स्टफिंग बाहेर येत नाही. पीठ मळून झालं की आता याला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर एक अर्धा मिनिट पीठ पुन्हा मळून घ्यायचं. तेल लावून झाल्यानंतर पीठ अर्धा 1 मिनिट मळून घेतलं की तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. तर इथे कणिक मळून होईपर्यंत कुकरच्या 5 शिट्ट्या करून कुकर थंड करून घेतलाय. आता याच्यावरचं आपण झाकण काढून घेऊयात आणि इथे तुम्ही बघू शकता बटाटे पाणी न घालताही एकदम मस्त शिजलेत. तर इथे चमच्याने किंवा सुरीने तुम्ही चेक करू शकता बटाटे शिजले आहेत का नाही ते. तर बटाटे आपल्याला जसे आलू पराठ्यासाठी हवे होते तसे एकदम परफेक्ट शिजलेत. आता हे बटाटे आपण याच्यातून काढून घेऊन त्याची सालं काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता बटाटे आपण सोलून घेतले आहेत. आता आपण पराठ्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय. आता त्यामध्ये आपण जे बटाटे शिजवून घेतले आहेत ते खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचे. तुम्ही इथे बटाटे हाताने मॅश करूनही घेऊ शकता, पण मी इथे तुम्हाला टिप नंबर 3 सांगणार आहे. तुम्ही जर बटाटे हाताने मॅश करून घेतले तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात गुठळ्या राहतात आणि पराठे लाटताना त्यामध्ये येऊन पराठे फुटतात आणि सारण बाहेर येतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही बटाटे अशा पद्धतीने खिसणीने खिसून घेतले तर गुठळ्या कुठेच राहत नाहीत आणि पराठे लाटताना सारण एकदम सॉफ्ट असल्यामुळे ते सर्व बाजूनी पराठ्यामध्ये पसरते आणि तुमचे पराठे फुटत नाहीत आणि व्यवस्थित लाटलेही जातात. तर इथे मी सर्व बटाटे खिसून घेतले आहेत. आता याच्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा. तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर इथे कांदा स्किप करू शकता. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, त्या घालायच्या. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, एक छोटा अर्धा चमचा हळद, एक छोटा चमचा धनेपूड, एक छोटा चमचा लाल मिरची पावडर, एक छोटा अर्धा चमचा जिरे. इथे मी अर्ध लिंबू घेतले, त्या अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. तुमच्याजवळ जर आमचूर पावडर असेल तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही एक छोटा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे सर्व साहित्य हातानेच मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. इथे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर मीठ चेक करून तुम्हाला जर कमी वाटत असेल तर आणखी याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता. तर इथे सर्व साहित्य छान एकजीव करून झाले. आता मी तुम्हाला टिप नंबर 4 सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं, आपण जेव्हा पराठे बनवतो त्यावेळी त्यामध्ये जेव्हा आपण सारण भरतो त्यावेळी आपले हात खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला एकतर सारखे सारखे हात धुवायला लागतात किंवा लाटताना आपण ज्या लाटण्याने लाटतो ते लाटणं पूर्णपणे खराब होतं आणि नंतर पिठामध्ये सरळ स्टफिंगही भरता येत नाही आणि पराठेही व्यवस्थित लाटता येत नाहीत. त्यामुळे काय करायचं, स्टफिंग बनवून तयार झालं
की व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडं थोडं स्टफिंग घ्यायचं आणि त्याचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे। तर तुम्हाला पराठ्यामध्ये जेवढं स्टफिंग भरायचं आहे तेवढ्या आकाराचे तुम्ही इथे गोळे बनवून घेऊ शकता। तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सर्व स्टफिंगचे गोळे तयार करून घेतले आहेत। आता आपण पराठे लाटून घेऊयात। तर पराठे लाटतानाही मी तुम्हाला दोन पद्धतीने स्टफिंग भरून पराठे कसे लाटायचे ते दाखवणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता पीठही छान भिजले आणि तुम्ही या ठिकाणी आता या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता। आता हे पीठ आणखी 1 ते 2 मिनिटं छान मळून घ्यायचं। पीठ व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं मळून घेतलं की आता परातीमध्ये त्याच पिठाच्या बाजूला थोडंसं कोरडं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं। आता हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि मळलेल्या पिठातलं पीठ घेऊन त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। तर इथे पिठाचा गोळा बनवून घेताना लक्षात ठेवा तुम्ही ज्या आकाराचे स्टफिंगचे गोळे तयार केले आहेत त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ इथे तुम्हाला घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते तेवढ्या आकाराचा गोळा बनवून घेतलाय। आता हाताला थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि आतल्या बाजूला प्रेस करत त्याचा वाटीसारखा आकार करून घ्यायचा। म्हणजे आपण पुरणपोळीचं पुरण भरताना जसं पीठ पसरवून घेतो अगदी त्याच पद्धतीने हा गोळा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर तयार केलेल्या स्टफिंगचा गोळा घ्यायचा आणि तो पसरवून घेतलेल्या पिठामध्ये ठेवून जसं आपण पुरण हळूहळू आतल्या बाजूला प्रेस करतो त्या पद्धतीने हा स्टफिंगचा गोळा पिठामध्ये आतल्या बाजूला प्रेस करून घ्यायचा आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हा गोळा सर्व बाजूंनी व्यवस्थित मिटवून घ्यायचा, म्हणजे आत भरलेलं स्टफिंग बाहेर येणार नाही। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित स्टफिंग भरून गोळा तयार करून घेतलाय। आता आपण याचा पराठा लाटून घेऊयात। त्यासाठी स्टफिंग भरून तयार केलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने एकाच बाजूनी गोल गोल फिरवत लाटून घ्यायचा। पराठा लाटताना तो एकाच बाजूनी लाटून घ्यायचा, दुसऱ्या बाजूनी लाटून घ्यायचा नाही। आणि हाच पराठा नाही, स्टफिंग भरून जेव्हा तुम्ही कोणताही पराठा बनवाल तेव्हा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचा। त्याचप्रमाणे पराठा लाटताना व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि पराठा एकदम पातळ लाटायचा नाही, तो थोडा जाडसरच लाटून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता हा पराठा मी एवढा जाडसर ठेवलाय, जास्त पातळही लाटला नाही आणि जास्त जडही लाटला नाही आणि खालच्या बाजूनेही तुम्ही बघू शकता पराठा अजिबात फुटलेला नाहीये। आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पराठ्यामध्ये स्टफिंग भरून पराठा कसा बनवायचा ते सांगते। त्यासाठी तयार केलेल्या पिठातला एक गोळा घ्यायचा आणि त्याची एक पारी लाटून घ्यायची। आपण पुरी बनवतो त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराची ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पारी लाटून झाली की आता आपण तयार केलेल्या स्टफिंगचे जे गोळे बनवून घेतले आहेत त्यातील एक गोळा याच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे ही पारी मिटवून घ्यायची। पारी मिटवून घेत असताना त्याच्या कडा व्यवस्थित मिटवून घ्यायच्या आणि वरच्या बाजूला जे पीठ शिल्लक राहिले ते आतल्या बाजूला अशा पद्धतीने दुमडायचं आणि व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हा गोळा पसरवून घ्यायचा, म्हणजे हे स्टफिंग सर्व बाजूनी व्यवस्थित पसरलं जातं। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा तयार झालाय। आता आपण याचा पराठा लाटून घेऊयात। तर मघाशी मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे हा पराठा तुम्हाला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे पराठा लाटताना तो एकाच बाजूनी अशा पद्धतीने हाताने गोल फिरवत लाटून घ्यायचा आहे आणि पराठा मध्यम जाडीचा लाटायचा आहे। तर इथे दुसरा पराठाही लाटून झालाय। आता आपण पराठे भाजून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। तवा गरम झाला की तयार केलेला पराठा तव्यावरती घालायचा। पराठे भाजताना ते मीडियम किंवा हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे। पराठा खालच्या बाजूनी थोडासा भाजला गेला की तो पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही हलका भाजून घ्यायचा। पराठा दुसऱ्या बाजूनेही हलका भाजून झाला की पुन्हा पलटी करायचा आणि आता पराठ्याला तूप लावायचं आणि ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तुम्ही या ठिकाणी पराठे भाजण्यासाठी तेलाचा किंवा बटरचा वापरही करू शकता। पराठ्याला एका बाजूनी तूप लावल्यानंतर पराठा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही तूप लावून भाजून घ्यायचा। अशा पद्धतीनेच दोन्ही बाजूने तूप लावून पराठा मध्यम आचेवरती छान खरपूस भाजून घ्यायचा। आता अशा पद्धतीनेच आपण दुसरा पराठाही भाजून घेऊयात। त्यासाठी तयार केलेला पराठा तव्यावरती घालायचा, एका बाजूने हलकासा भाजला की पलटी करायचा, दुसऱ्या बाजूनेही थोडासा भाजून घ्यायचा। त्यानंतर दोन्ही बाजूनी तूप लावून पराठे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर हे पराठे बनवताना मी यामध्ये तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स वापरून जर तुम्ही हे आलू पराठे बनवले तर तुमचे आलू पराठे कधीच बिघडणार नाहीत, बनवताना फुटणार नाहीत, आतील सारण बाहेर येणार नाही आणि चवीला तर एकदम भन्नाट होतील।
त्याचप्रमाणे हे जर तुम्ही मुलांना किंवा मिस्टरांना टिफिनला जरी दिले तर ते अगदी दुपारपर्यंत आहे तसे मौसूद राहतील. तर इथे आपले पराठे बनून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता स्टफिंग सर्व बाजूनी आतपर्यंत अगदी मस्त पसरली आहे. त्यामुळे या पराठ्याचा खाताना प्रत्येक घास अगदी चवीला भन्नाट लागतो. हा पराठा तुम्ही दही लोणच्यासोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.